SSGM कॉलेज कोपरगाव। मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे। इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मनापासून महाविद्यालयामध्ये स्वागत। विद्यार्थी मित्र हो, आज आपण इतिहास हा विषय या ठिकाणी शिकणार आहोत। सर्वप्रथम या इतिहास विषयाची ओळख आपल्याला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण अगदी लहानपणापासून पहिलीपासून इतिहास हा विषय शिकत आलेलो। इतिहास हा विषय म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर तो एक ज्ञानाचा फार मोठा खजिना आहे। आणि शिवाय आपल्याला तो वर्तमान काळात तर उपयोगी पडतोच, परंतु भविष्य काळासाठी सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठी शिदोरी आहे की ज्या शिदोरीच्या जोरावरती आपण आपलं करिअर घडवू शकतो। तर असा हा इतिहास इयत्ता 11वीमध्ये आपण स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत। या 11वीच्या इतिहासामध्ये आपण प्राचीन काळापासून तर मध्ययुगीन काळापर्यंत, म्हणजे एवढा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला या पुस्तकामध्ये अभ्यासायचा आहे। इसवी सन पूर्व काळापासून सुरुवात करून मध्ययुगीन इतिहासापर्यंत भारताच्या संदर्भातील तसेच महाराष्ट्रातील मानवी, सामाजिक, सांस्कृतिक विकासाची जी वाटचाल झालेली तिचा सुसूत्रपणे अभ्यास आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये करायचा आहे। आपल्याला माहीतच आहे की आपण आदिमानव हा इतिहास किंवा आदिमानवाचा इतिहास 5वी ते 10वी पर्यंतच्या कुठल्या तरी एका वर्गात आपण शिकलेलो आहोत। त्याच इतिहासाचा सुसूत्रपणे आपल्याला या 11वीच्या वर्गामध्ये अभ्यास करायचा आहे। म्हणजे जो प्राचीन काळामधील जो कुशल मानव होता, त्याने जी दगडी हत्यारं घडवली, ती आज आपण आजचा जो यंत्रमानव आहे किंवा आज आपली जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, तर ह्या संबंध अशी जी साखळी तयार झालेली आहे, ती साखळी आपल्याला आदिमानवापासून तर आज आपण संगणक युगामध्ये जी प्रगती केलेली आहे जी मानवाने, ती प्रगती एका सुसूत्रपणे एका साखळीमध्ये गुंफलेली। म्हणजे आदिमानव जी दगडी हत्यारं बनवत होता, तोच मानव आज कॉम्प्युटर म्हणजे यंत्रमानव बनलेला आहे। आणि तो संपूर्ण इतिहास आपल्याला समजण्यासाठी आपल्याला या प्राचीन काळापासून सुरुवात करावी लागणार। आणि त्यामुळं आपल्याला या संपूर्ण मानव जातीचा, विशेषतः भारताच्या संदर्भात असेल किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात असेल, तर असा हा जो इतिहास आहे तो आपल्याला वर्तमान काळापर्यंत कसा घेऊन आलेला आहे, तो हा जो सांधा जोडला आहे तो अतिशय रंजक, ज्ञानदानी आणि ज्ञानरचनेला पूरक असा हा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। संपूर्ण जगामध्ये विखुरलेल्या मानवी समाजाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करत अश्मयुग ते आधुनिक युग ही वाटचाल केलेली आहे। आणि त्या वाटचालीत विविध कालखंडातील विविध घटनांचा इतिहास आपण 10वीपर्यंत सलगपणे शिकलो। या घटनांचा मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यातील स्थित्यंतराचे केवळ निर्देशक असतात, मात्र स्थित्यंतरासाठी कारणीभूत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, तंत्रज्ञानीय अशा विविध स्तरावरील प्रक्रियांचा विचार करणं आवश्यक असतं। अशा प्रक्रियांचा इतिहासाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो। प्रतिक्रियात्मक साखळीचे आकलन होण्याची क्षमता वाढीस लागली तर विद्यार्थ्यांना ज्ञान निर्मितीच्या क्षमतेचेही पोषण होईल। हा विचार या 11वीच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मांडलेला आहे। हे पुस्तक आपण या ठिकाणी PDF स्वरूपात पूर्वी दिलेलं आहे आणि ते पुस्तक आपण पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की QR कोडवर देण्यात आलेलं साहित्य, पाठामध्ये काही मनोरंजक अशी माहिती दिलेली आहे, कृतीयुक्त अशा चौकटी दिल्या आहेत, रंगीत चित्र आहेत, नकाशे आहेत, विविध उपक्रम आहेत। याची संपूर्ण अशी मदत आपल्याला हा 11वीचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोग होईल। आणि खरं म्हणजे आपल्या भविष्यामध्ये आपल्याला करिअरच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा हे आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे। आज
MPSC UPSCच्या माध्यमामधून क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे वेगवेगळे ऑफिसर्स म्हणजे अगदी तहसीलदार पदापासून तर कलेक्टरपर्यंत आज जी पदं निर्माण होतात आणि त्या MPSC UPSCच्या माध्यमातून जी भरली जातात त्यामध्ये इतिहास विषयाच्या ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रचंड मोठा वाटा आहे. आणि म्हणून भारताचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा इतिहास असेल, ह्या दोन्ही इतिहासाचा उपयोग आपल्याला MPSC UPSC तसेच इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आज 11वीच्या वर्गामध्ये प्रवेश करताना आज आपण विद्यार्थ्यांचा जर वयोगटाचा जर विचार केला तर 10वीपर्यंतचा जर वयोगट पाहिला तर तो एका ठराविक बाल्य अवस्थेमधला वयोगट आहे. आणि आता 10वी पास झाल्यानंतर 11वीमध्ये विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतो तेव्हा तो एका आयुष्याच्या नवीन वळणावर येऊन पोचलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. जे ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येणारा जो विद्यार्थी आहे तो एका नव्या जगामध्ये पाऊल टाकतोय. आणि म्हणून त्याच्या आयुष्यामधील हे जे वर्ष आहे ते अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. आत्तापर्यंत ते जे काही शिकला तो 5वी ते 10वीपर्यंत इतिहास शिकला असेल किंवा प्राचीन युग, आदिमानव, मध्ययुगीन, आधुनिक इतिहास या सगळ्या घटना तो शिकला असेल. परंतु आता काय की 11वीपासून त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे सखोल असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला आदिमानवापासून म्हणजे प्राचीन युग ते मध्ययुगीनपर्यंत आधुनिक युगापर्यंतचा साखळीबद्धपणे असा इतिहास आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. महाविद्यालयाचा जर विचार केला तर विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यामध्ये हा विषय कितपत उपयोगी पडेल. भविष्यामध्ये MPSC UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या मुलाखतीला सामोरं जाताना त्याला ह्या इतिहास विषयामधली शिदोरी कशी कामं येईल त्याला तो विचार करून हे इतिहासाचं पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने निर्माण केलेलं आहे. आणि म्हणूनच आज MPSC UPSCच्या परीक्षेची तयारी करणारी जी मुलं आहेत ती सुद्धा आज 11वीपासूनच्या इतिहासाचं पुस्तक वाचायला घेतात. कारण MPSC UPSCमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये 60% वाटा हा इतिहास विषयाचा आहे. आणि म्हणून हे पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाने निर्मिती करताना विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक निर्माण केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर 11वीच्या विद्यार्थ्यांची जी आकलन क्षमता ही चांगल्यापैकी असते. आणि त्यामुळं इतिहासातील राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडी जी आहेत ते विद्यार्थी समजू शकतो. आणि म्हणून आधुनिक काळाचा इतिहास त्याला लगेच शिकवण्याऐवजी काय केलं आहे 11वीमध्ये की त्याला प्राचीन काळापासून साखळीबद्धपणे पुढे इतिहास शिकवित आणलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर ह्या वळणावर त्याच्यामध्ये काही क्षमता विकसित होतील आणि त्याचा उपयोग त्याला करिअरच्या दृष्टीने निश्चितच होईल असं ह्या पुस्तक निर्मितीमागचा उद्देश आहे. थोडक्यात 11वीचा इतिहास हा प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्र हा डोळ्यासमोर ठेवून या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. अनेक प्रकारचे नकाशे या ठिकाणी दिलेले आहे. आणि या पुस्तकामध्ये प्रामुख्याने 10,000 वर्षापासून ज्या घडामोडी घडल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तो संपूर्ण इतिहास याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे 7 ते 8,000 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये शेतीची सुरुवात कशी झाली, आदिमानवाने त्याच्या गरजेनुसार कसा त्याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल केला, किंवा जो गुहेमध्ये राहणारा माणूस जो आहे शिकार करणं कंदमुळं गोळा करणं त्याच्यावरती उपजीविका करणारा जो माणूस आहे तो माणूस काय आता हळूहळू शेतीकडे वळलेला आहे. आणि 7 ते 8,000 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये शेती करायला आदिमानवाने सुरुवात केली आहे. तर त्या काळाचा इतिहास त्याची सुसूत्रपणे मांडणी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते.
त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक वाटचाल या मानवाची कशी झालेली आहे तेही याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. विशेषतः कालक्रमबद्ध असा हा इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे आणि संकल्पनात्मक आणि प्रक्रियात्मक साखळी स्पष्ट करण्यावरती यामध्ये भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पहिल्या 4 पाठांचा जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर त्यामध्ये इसवी सन पूर्व 1000 ते 700 इसवी सन पूर्व 700 या कालखंडामध्ये म्हणजे 9000 वर्षाहूनही अधिक कालखंडातील इतिहासपूर्व काळ या ठिकाणी उलगडलेला आहे. पाठ 5 ते 9 या पाठामध्ये भारताच्या प्राचीन इतिहासाची मांडणी केलेली आहे. पाठ 10 ते 11 मध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील संक्रमणाचा विचार केलेला आहे. पाठ 12 आणि 13 मध्ये जवळजवळ 4500 वर्षांच्या काळातील प्राचीन भारताच्या इतिहासपूर्ण इतिहासाचा आणि त्या अनुषंगाने दूरवरच्या प्रदेशापर्यंत भारताचा इतिहास स्पष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर शेवटच्या 3 पाठामध्ये भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा आढावा घेण्यात आलेला आहे. हे पाठ्यपुस्तक भारताच्या इतिहासाविषयीचे असले तरी याच्यामध्ये महाराष्ट्र हा एक वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश लक्षात घेतलेला आहे आणि त्या संदर्भात त्याच्यावरती विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून इतिहास शिकताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या संबंधीचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन सहजगत्या रुजत जावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि तो साध्य करण्यासाठी संशोधनामधून नवीन नवीन जी माहिती आलेली आहे ती पूरक अशा चौकटीमध्ये देण्यात आलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं पाहिजे, इतिहासाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे, इतिहासाविषयी आकर्षण निर्माण झालं पाहिजे आणि विशेषतः स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांनी इतिहासाचं अध्ययन केलं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा 11वीचा जो इतिहासाचा अभ्यासक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि निश्चितचपणे विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या इतिहास विषयाचा आपल्या भावी जीवनामध्ये आपल्याला जे आयुष्य घडवायचं आहे त्या करिअरच्या संधी आपल्यासाठी खुणावता आहेत आपल्याला, त्याच्यासाठी निश्चितचपणे उपयोग होईल. कारण आज आपण परिस्थिती बघतोय की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अगदी राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला लागणारी लाखो पदं जी आहे ती MPSC आणि UPSCच्या माध्यमातूनच भरली जातात. म्हणजे अगदी साधा कारकून, तहसीलदार, PSI, IPS, कलेक्टर असेल किंवा विविध प्रकारचे IAS अधिकारी असतील, हे सगळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरले जातात. MPSC UPSCच्या परीक्षेच्या माध्यमातून भरले जातात आणि त्यामध्ये विशेषतः आपल्या आर्ट्स फॅकल्टीचे कला विषयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना MPSC आणि UPSC परीक्षा खूप मोठ्या प्रमाणात सोप्या जातात. याचं कारण असं की MPSC UPSCचे जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये कला शाखेचे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल हे विषय मोठ्या प्रमाणात समाविष्ट केले. म्हणजे या सिलेबसचा फार मोठ्या प्रमाणात MPSC आणि UPSCमध्ये उपयोग केलेला आहे आणि त्यातल्या त्यात इतिहास विषय हा जवळपास 60% हा MPSC UPSCमध्ये आहे. म्हणून 11वी पासूनच विद्यार्थ्यांची MPSCची आणि UPSCची तयारी व्हावी या उद्देशाने हे 11वीचं पुस्तक बनवलेलं आहे. थोडक्यात प्राचीन काळ हा त्याच्यासाठी घेतलेला की नंतर पुढं 12वी, नंतर FY, SY, TY असं पुढं इतिहासाची मुलांना सुसूत्रपणे अशी साखळी त्यांच्या अभ्यासात यावी, त्यांच्या लक्षात राहावी, घटनाक्रम लक्षात राहावा, कालखंड लक्षात राहावा. याच्यासाठी प्राचीन काळ ज्या अगदी आदिमानवाचा काळापासून सुरुवात केलेली आहे. जे विद्यार्थी 12वी नंतर 3 वर्ष कोणत्याही प्रकारचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतील म्हणजे BA होतील, त्या विद्यार्थ्यांनी BAच्या फायनल लास्ट इयरला असतानाच त्यांना MPSCच्या आणि UPSCच्या परीक्षा देता येतील किंवा इथपासून त्यांची सुरुवात होईल. अशा विद्यार्थ्यांनी आत्ताच असं मनामध्ये ध्येय ठरवायचं की आता मला 11वी पासूनच MPSCची आणि UPSCची तयारी करायची आहे आणि
त्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच ही 5 वर्षांनी त्या परीक्षा द्यायच्या आहे, परंतु त्याचा अभ्यास मला आत्तापासून सुरू करायचा आहे असं ध्येय जर मुलांनी ठेवलं तर निश्चितचपणे ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी तहसीलदारपासून तर कलेक्टरपर्यंत असे लाखो पदं आज आपल्याला खुणवत आहेत, परंतु आज ग्रामीण भागामधले विद्यार्थी याच्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आज शहराची जर परिस्थिती आपण पाहिली तर पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ज्या मुलांना 90-95% 10वीला मार्क्स पडतात ती मुलंसुद्धा कला शाखेमध्ये आज प्रवेश घेत आहेत. कारण त्यांच्या पालकांना माहिती आहे, पालक सुशिक्षित आहेत, मुलांना माहिती आहे की आपल्याला भविष्यामध्ये कलेक्टर व्हायचं आहे, आपल्याला IPS व्हायचं आहे, आपल्याला PSI व्हायचं आहे, आपल्याला तहसीलदार व्हायचं आहे, म्हणून आपण आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे हे ह्या शहरातल्या सुजाण पालकांना माहीत आहे. आणि म्हणून 90% जरी 10वीला मार्क पडले तरी तो विद्यार्थी 11वी कला शाखेमध्ये प्रवेश घेतो. कारण 11वी कला शाखेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, हे सगळे विषय MPSCचे UPSCचे विषय आहेत. म्हणजे MPSC UPSCची तयारी लगेच 11वीपासूनच सुरू होते. आणि म्हणून आपल्या कला शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा माझं एक आव्हान आहे की आपण सुद्धा 11वी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. आपण खूप नशिबवान आहात. आणि आपण जर MPSC UPSC हे जर टार्गेट आत्तापासूनच मनात जर ठेवलं तर हे 11वीचे सिलेबसच तुम्हाला तिथपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतील अशी मला आशा या ठिकाणी वाटते. कारण याची क्षमता विधाने आहे, या इतिहास विषयाची क्षमता विधाने जी आहेत त्याच्यामध्ये घटक क्रमांक 1 जर पाहिलं, इतिहासपूर्व काळातील भारत आपल्याला जो पाहायचा आहे त्या इतिहासपूर्व काळात म्हणजे केवळ महाराष्ट्रासह ही क्षमता विधाने काय आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम इतिहासपूर्व काळ ही संज्ञा स्पष्ट करता येते. आता MPSCच्या UPSCच्या परीक्षेमध्ये इतिहासपूर्व काळ अशी सुद्धा संज्ञा नेमके त्याचा अर्थ काय विचारला जातो तर तो अर्थ आपल्याला आता 11वीमध्येच समजला जातो. आणि त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला ह्या परीक्षांना सामोरं जाताना फार प्रयत्न करावा लागत नाही किंवा फार त्रास आपल्याला होत नाही असं त्याच्यावरून दिसतं. तर ही क्षमता विधाने इतिहासपूर्व काळामध्ये भटक्या जीवनाकडून स्थिर जीवनाकडे झालेले संक्रमण, भारतीय आणि महाराष्ट्रातील मानवाचे जे संक्रमण झाले ते याच्यात स्पष्ट करता येते. या संक्रमणाच्या प्रक्रियेमधील शेतीचा शोध आणि शेतीच्या उत्पादनाचे टप्पे तसेच त्या अनुषंगाने बदललेल्या जीवनशैलीचे स्वरूप सांगता येते. स्थिर गाव वसाहतीच्या उदयाचे आणि व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करता येते. नागरीकरणाच्या प्रक्रियेचे स्वरूप सांगता येते. व्यापाराचा उत्कर्ष आणि नगरांचा विकास यासंबंधी सहसंबंध परस्परावलंबित्व जोडता येते. व्यापाराचा ऱ्हास आणि नगरांचा ऱ्हास यामधील परस्पर संबंध शोधता येतो. तर असा घटक क्रमांक 1 आहे. घटक क्रमांक 2 महाराष्ट्राच्या संदर्भासह IS पूर्व 6व्या ते IS पूर्व 3ऱ्या शतकाआधीचा भारत याच्यामध्ये इतिहास काळ आणि लिखित साहित्य यांच्यातील संबंध स्पष्ट करता येतो. प्राचीन भारतातील सुरुवातीची राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांची चिकित्सा करता येते. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळामध्ये झालेल्या राजकीय आणि सामाजिक, तंत्रवैज्ञानिक, आर्थिक, धार्मिक स्थित्यंतरामागील प्रक्रियेचे अर्थ निर्वचन करता येते. प्राचीन काळामध्ये भारतीयांचा बाहेरील प्रदेशांशी आलेला संपर्क नकाशाच्या मदतीने स्पष्ट करता येतो. भारतात उदयाला आलेले पहिले साम्राज्य आणि त्यामागील पार्श्वभूमी सांगता येते. भारत व इतर देशांशी आलेला संपर्क मार्ग नकाशा आराखड्यात दर्शवता येतो. त्यानंतर घटक क्रमांक 3 महाराष्ट्राच्या संदर्भासह IS पूर्व 2ऱ्या ते 12व्या शतकापर्यंतचा काळ म्हणजे यामधील क्षमता आहे. मौर्य साम्राज्यानंतर उदयाला आलेल्या साम्राज्याच्या काळात प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये विविध क्षेत्रात बदल घडून आले.
त्याचे स्वरूप स्पष्ट करता येणे, दक्षिण भारतातील विविध राजसत्तांची चिकित्सा करता येणे, या काळात भारतातील विविध व्यापार पश्चिमेकडे रोमपर्यंत पोचला होता, याची चिकित्सा करता येते. काही शतकानंतर भारतीय व्यापाराची क्षितिजे विस्तारली आणि आग्नेय आशियातील देशापर्यंत भारतीय व्यापारी पोहोचले. व्यापाराच्या बरोबरीने भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला, याची जाणीव होऊन प्राचीन भारतीय इतिहासाबाबत अभिमान वाटणे. प्राचीन भारतीय व्यापारी मार्ग जगाच्या आराखड्यात दाखवता येणे, भारतीय संस्कृतीच्या प्रसाराची ठिकाणे नकाशा आराखड्यात दर्शवता येतात. आणि त्यानंतर चौथा घटक आहे महाराष्ट्राच्या संदर्भासहित की इसवी सन 13 ते 19व्या शतकापर्यंतचा भारत. यामधील क्षमता आहेत मध्ययुगीन भारतातील राजकीय स्थिती स्पष्ट करता येणे, अरबांच्या आक्रमणाविषयी माहिती स्पष्ट करता येणे, अल्लाउद्दीन खलजी आणि देवगिरीचे यादव यांच्यातील राजकीय संघर्षाची कारणे स्पष्ट करता येणे, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती प्राप्त करणे, शहरीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करणे, या काळात कला साहित्य स्थापत्याच्या क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती सांगता येणे, भारतात मुघल सत्तेच्या स्थापनेची कारण मीमांसा करणे, या काळात जमीन महसूल व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याविषयी विश्लेषण करणे, शिवकालीन राज्य व्यवस्था समजावून घेणे, पेशवे काळातील माहिती स्पष्ट करता येणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविस्तार भारताच्या नकाशा आराखड्यात दर्शविणे आणि पेशवेकालीन राज्यविस्ताराची ठिकाणे भारताच्या नकाशा आराखड्यात दर्शवता येणे, अशा प्रकारचे 4 घटकांचे विश्लेषण आपल्याला या क्षमतांच्या माध्यमातून या ठिकाणी करता येते. विद्यार्थी मित्रहो, या क्षमतांचा जर विचार केला तर आपल्याला केवळ इतिहास हा विषय परीक्षा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं नाही आहे, तर आपल्या क्षमता ह्याच्यामध्ये आपल्याला विकसित करायचे आहे. आपल्यावरती काही मूल्य त्या माध्यमातून आपल्यावरती रुजवता येतील, हाही विचार या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एकूणच आपल्याला इयत्ता 11वीच्या या पाठ्यपुस्तकामध्ये 16 प्रकरणं दिलेली आहे आणि या 16 प्रकरणांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला या 16 प्रकरणामधील अनुक्रमणिकेत जर पाहिलं तर पहिलं प्रकरण आहे आद्य शेतकरी, दुसरं प्रकरण आहे भारतातील आद्य नगरे, तिसरं प्रकरण आहे भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती, प्रकरण क्रमांक 4 वैदिक काळ, प्रकरण क्रमांक 5 जनपदे आणि गणराज्य, प्रकरण क्रमांक 6 भारतातील दुसरे नागरीकरण, प्रकरण क्रमांक 7 भारत आणि इराण, याला इराणला पूर्वी पर्शिया या नावाने ओळखलं जायचं. 8वं प्रकरण आहे मौर्यकालीन भारत, 9वं प्रकरण आहे मौर्योत्तर कालीन भारत, 10वं प्रकरण आहे भारतीय इतिहासातील नवे पर्व, प्रकरण क्रमांक 11 दक्षिण भारतातील राज्यसत्ता, 12 भारत वायव्येकडील देश आणि चीन, प्रकरण क्रमांक 13 भारत श्रीलंका आणि आग्नेय आशिया, प्रकरण क्रमांक 14 दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहामनी राज्य, प्रकरण क्रमांक 15 मुघलकालीन भारत आणि शेवटचं प्रकरण 16वं स्वराज्य ते साम्राज्य. तर एवढ्या 16 प्रकरणांचा अभ्यास आपल्याला या इयत्ता 11वीमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि त्यापैकी पहिलं प्रकरण जे आद्य शेतकरी. आद्य शेतकरी म्हणजे प्राचीन काळातील जो आदिमानव होता की ज्याने दगडी हत्यारं बनवली किंवा जो गुहेमध्ये राहायचा, शिकार करायचा, कंदमुळे खायचा, पण नंतर हळूहळू तो शेतीकडे वळला. शेती कशा पद्धतीने करू लागला, प्राथमिक स्वरूपाची शेती त्यांनी कशी सुरू केली, तो शेतकरी, सुरुवातीचा जो शेतकरी आहे, आदिमानव जो होता ज्याने शेती सुरू केली त्याला म्हटलेले आद्य शेतकरी. मग या आद्य शेतकऱ्याची शेती कशी सुरू झाली, त्यांनी कशा पद्धतीने
नद्यांच्या काठावरती पाण्याच्या ठिकाणी कशा पद्धतीने छोटीशी शेती सुरू केली आणि ती कशा पद्धतीने हळूहळू विकसित केली हे आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तर साधारणपणे आपण या प्रकरणामध्ये